नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला वटपौर्णिमा स्पेशल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अर्जुन सातही जन्म आपल्याला नवरा म्हणून मिळावा यासाठी सायलीने वटपौर्णिमेचे व्रत केलेलं असतं. तर अर्जुनलाही वटपौर्णिमेचं व्रत करायचं असतं, कारण अर्जुनलाही सायली सातही जन्म आपल्याला बायको म्हणून हवी असते आणि त्यासाठीच अर्जुन मनाशीच ठरवतो की मलाही हे वटपौर्णिमेची पूजा करायची आहे, मलाही सायलीसाठी व्रत करायचं आहे. आता अर्जुन कशाप्रकारे वटपौर्णिमेची पूजा करेल, अर्जुनच्या हातून वटपौर्णिमेचे व्रत कशाप्रकारे पूर्ण होईल हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं की अर्जुन खूप मोठ्या संकटात असतो, परंतु तरीही या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी अर्जुनच्या पाठीशी सायली खंबीरपणे उभी असते. तर आता वटपौर्णिमेच्या तयारीसाठी कल्पनाताई सायलीला म्हणू लागतात, सायली, उद्या वटपौर्णिमा आहे, उद्या आपण बासुंदीपुरी बनवूया का? सायली म्हणू लागते, नको आई, यांना खीरपुरी आवडते ना, मग आपण उद्या खीरपुरीचाच बेत करूया का, कारण यांना ओल्या नारळाची खीर जास्त आवडते, मग तशीच बनवूया का? तर कल्पनाताई म्हणतात, हो हो, तुझ्या यांना जर ओल्या नारळाची खीर आवडत असेल तर आपण उद्या खीरपुरीच बनवूया. तर अर्जुन विचारतो, उद्या खीरपुरी म्हणजे उद्या काही स्पेशल आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, हो, उद्या वटपौर्णिमा आहे. तर अर्जुन म्हणतो, वटपौर्णिमा म्हणजे तेच ना, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे? तर कल्पनाताई म्हणतात, हो, परंतु फक्त प्रदक्षिणा घालणे नव्हे, तर हाच नवरा सातही जन्म आपल्याला मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते. याच दिवशी सावित्रीने यमाच्या हातून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले होते. सावित्री आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि बायको असावी तर सावित्रीसारखी. तर अर्जुन मनाशीच म्हणू लागतो, बायको असावी तर सायलीसारखी. सायली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात, कायमच त्यांचा मला सपोर्ट असतो. माझ्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगामध्ये सायलींची मला साथ असते आणि म्हणूनच मीही आता सायलींसाठी हे व्रत करणार आहे. सायली ही मला सातही जन्म माझी बायको म्हणून हवे आहेत. ज्याप्रमाणे सायली माझ्यासाठी व्रत करणार आहे, त्याचप्रमाणे मीही सायलीसाठी व्रत करणार आहे, असं अर्जुन मनाशी ठरवतो. परंतु हे व्रत कसं करावं हे अर्जुनला माहीत नसतं आणि म्हणूनच तो कल्पनाताईंना विचारतो, मम्मा, हे व्रत कशाप्रकारे करायचं असतं? तर कल्पनाताई अर्जुनला ते व्रत कसं करावं हे सगळी काही माहिती सांगतात आणि अर्जुनला म्हणू लागतात, हे व्रत आपल्याला निर्जनी करावं लागतं आणि दिवसभर करावं लागेल. तर अर्जुन मनाशीच म्हणू लागतो की ठीक आहे, आता हे व्रत मी करणारच आहे. आता सातही जन्म सायलीच मला बायको म्हणून हवे आहेत, यासाठी मी देवाजवळ मागणं करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायली ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झालेली असते आणि अर्जुनला कॉफी घेऊन येते. तर अर्जुन विचारतो, सायली, ही तीच साडी आहे ना, तुम्ही आपल्या लग्नामध्ये घातली होती? सायली म्हणते, हो, ही तीच साडी आहे, परंतु घालत नाहीत, नेसतात, आणि ही तीच साडी आहे जी मी आपल्या लग्नामध्ये नेसली होती. त्यानंतर सायली मनाशीच म्हणू लागते, लग्नात साडी नेसताना मी मनाविरुद्ध नेसली होती, परंतु आता मला कळत आहे की तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भाग्याचा दिवस होता आणि म्हणून तर आता सातही जन्म तुम्हालाच मागणं करायचं आहे आणि म्हणूनच मी आज ही साडी नेसली आहे आणि हीच लग्नाची साडी नेसून मी देवाजवळ प्रार्थना करणार आहे की पुढील सातही जन्म तुमचीच मला नवरा म्हणून साथ मिळावी. तर अर्जुननेही सायलीसाठी व्रत केलेलं असतं, परंतु अर्जुनचं हे व्रत कोणालाच माहीत नसतं. तर त्यानंतर कल्पनाताई, अस्मिता आणि सायली वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी निघत असतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, एक मिनिट, मी तुम्हाला येऊ का पोचवण्यासाठी? तर कल्पनाताई म्हणतात, का? तर सायली म्हणू लागते, हो ना, आम्ही जाऊ शकतो. तर अर्जुन म्हणतो, सायली, तुम्हाला आठवत आहे का, मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही पूजा करण्यासाठी गेला होता आणि तुमचा उपवास होता आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर आली होती आणि आता परत रिस्क का घ्यावी? आणि मम्मा, अस्मिता, तुम्हालाही एवढ्या लांब चालत जावं लागेल ना, त्यापेक्षा मीच तुम्हाला सोडण्यासाठी येतो. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, तू आलास किंवा नाही आलास तरीही सायली सातही जन्म तुलाच नवरा म्हणून मागणार आहे आणि तसंही तुम्हा दोघांना कोणी वेगळंच करू शकत नाही. तुम्हा दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना की सातही जन्म तुम्ही न मागताच एकमेकांसाठी एकरूप आहात आणि तुम्ही सातही जन्म एकत्रच राहणार आहात. तर कल्पनाताई पुढे निघून गेल्यानंतर सायली ही अर्जुनकडे प्रेमाने पाहू लागते आणि अर्जुनही सायलीकडे. तर त्यानंतर अर्जुन, कल्पनाताई, अस्मिता आणि सायलीला घेऊन वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेला असतो. तर त्यांना पोचवल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे तू का गाडीतून उतरलेस? तू आता वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस का? तर कल्पनाताई अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, आता जा ऑफिसला. मात्र अर्जुन तिथून हलत नाही आणि मनाशीच म्हणू लागतो की आता तुम्हाला कसं सांगू की हे वटपौर्णिमेचं व्रत मलाही करायचं आहे. तर अर्जुन मात्र तिथेच थांबलेला असतो. तर त्यानंतर कल्पनाताई, अस्मिता, सायली आणि तिथे खूप बायकाही जमलेल्या असतात. सर्वजण वटपौर्णिमेची पूजा करत असतात.
मात्र त्याचवेळी खूप जोराचा पाऊस येतो आणि म्हणून सर्वजण वटपौर्णिमेची पूजा अर्धवट टाकतात आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन आधारासाठी उभ्या राहतात. परंतु सायली तिथून कुठेही जात नाही. ती आपल्या व्रतामध्ये खंड पडू देत नाही. ती मनोभावे वटपौर्णिमेची पूजा करत असते. ते पाहून सर्वांना सायलीचा अभिमान वाटू लागतो आणि सर्वजण अभिमानाने सायलीकडे पाहू लागतात. तर तिथे अर्जुनही असतो आणि भर पावसामध्ये सायली आपल्यासाठी हे व्रत करत आहे हे पाहून अर्जुनला भरून आलेलं असतं. आता सायली या भर पावसामध्ये अगदी भिजून गेलेली असते, तरीसुद्धा ती व्रत काही अर्धवट सोडत नाही. ते व्रत आपलं पूर्ण करण्यासाठी ती वडाची पूजा करत असते. ते पाहून अर्जुन तेथील एका झाडाचं पान घेऊन सायलीजवळ येतो आणि सायलीच्या डोक्यावर धरत सायलीला पावसापासून वाचवण्यासाठी आधार देऊ लागतो. ते पाहून सर्वजण सायली आणि अर्जुनकडे पाहू लागतात. आता सायली व्रत करत असताना तिला पावसामुळे त्रास होऊ नये यासाठी अर्जुन झाडाच्या पानाचा सायलीला आधार देत असतो. तर सायली ही अर्जुनसाठी व्रत करत असते आणि त्यानंतर सायली वडाला प्रदक्षिणा घालणार असते आणि त्यावेळी सुद्धा अर्जुन सायलीसोबतच असतो आणि सायलीसोबत अर्जुनही नकळतपणे वडाला प्रदक्षिणा घालत असतो. तर सायली ही अर्जुनकडे पाहत म्हणू लागते, अर्जुन सर, तुम्ही 7 जन्म मला नवरा म्हणून मिळावा यासाठी मी हे व्रत करत आहे. देवा, अर्जुनच मला 7 जन्म नवरा म्हणून मिळू देत. तर अर्जुनही मनाशी म्हणतो की देवा, पुढील 7ही जन्म मला बायको म्हणून सायलीची साथ मिळू दे, हीच प्रार्थना सायली आणि अर्जुनने एकमेकांसाठी देवाजवळ मागणं केलेलं असतं. आणि अशा प्रकारे सायली आणि अर्जुनने नकळतपणे एकत्र ते व्रत पूर्ण केलेलं असतं. त्यानंतर सायलीची पूजा संपन्न होते. तर घरी जाण्यासाठी निघत असतात, परंतु पाऊस काही थांबण्याचं नावच घेत नसतो. पाऊस खूप जोरात असल्यामुळे सायली साडी सावरण्यासाठी अर्जुनच्या हातामध्ये पूजेचं ताट देते. अर्जुन, सायली, कल्पनाताई, अस्मिता सर्वजण घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि अर्जुनचा तिथे चिखलावरून पाय घसरतो आणि अर्जुनचा तोल जातो. अर्जुनच्या हातामध्ये असलेली पूजेची थाळी खूप दूर फेकली जाते आणि त्यातील कुंकवाच्या करंड्यातील कुंकू हे सायलीच्या भांगेमध्ये पडते. सायली डोक्याला हात लावून पाहते तर तिच्या डोक्यामध्ये संपूर्ण कुंकवाचा सडा असतो. सायली खूप खुश होते आणि म्हणू लागते, हा तर चमत्कार झाला. तर सायली ही मनाशीच म्हणू लागते, देवी आई, यांची साथ मला 7ही जन्म मिळावी यासाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना केली आणि हा तू दिलेला कौल आहे ना. तर तिथे जमलेल्या ताईंपैकी एक ताई सायलीला म्हणू लागतात की हो अगं बाळा, तुमची साथ अशीच 7 जन्म राहणार आहे. आणि बघ ना, नकळतपणे तुझ्या नवऱ्याच्या हातून तुझ्या भांगेमध्ये कुंकू भरलं गेलं. अगं, तुझी प्रार्थना देवापर्यंतही पोहोचली आहे आणि हा देवानेच तुला आशीर्वाद दिला आहे. ते ऐकून सायली खूप खुश होते. तर अर्जुन सायलीकडे प्रेमाने पाहू लागतो. तर सायली ही अर्जुनकडे पाहत असते. सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरचं प्रेम पाहून कल्पनाताईंनाही खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर कल्पनाताई, अस्मिता आणि सायली घरी यायला निघतात. तर घरी आल्यानंतर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, सायलीने आज तुझ्यासाठी निर्जनी उपवास केला होता आणि आता तूच तिला पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे आणि तिचा उपवास सोडवायचा आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर अर्जुन त्यानंतर सायलीला पाणी पिण्यासाठी देतो आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजतो. तर सायली ही पाणी पिते. मात्र अर्जुनने उपवास धरलेला असतो तो कोणालाच माहीत नसतो. अर्जुननेही सायलीसाठी निर्जनी उपवास केलेला असतो आणि अर्जुनलाही तो उपवास सायलीच्या हातूनच सोडवायचा असतो. परंतु काय करावं हे अर्जुनला कळत नाही आणि म्हणूनच अर्जुन आपल्या हाताला जखम करून घेतो. अर्जुनच्या त्या जखमेतून खूप रक्त येत असतं. ते पाहून सायली खूप घाबरून गेलेली असते. सायली अर्जुनला म्हणू लागते, हे काय झालं आहे. अर्जुन म्हणतो, मला नाही माहीत काय झालं आहे, परंतु काहीतरी लागलं आहे. तर त्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणू लागते, अहो पण तुम्हाला लक्ष देता येत नाही का. सायली ही अर्जुनच्या काळजीने खूप कासावीस झालेली असते. ती अर्जुनला रक्त थांबण्यासाठी पाणी पिण्यासाठी देते आणि स्वतःच्याच हाताने अर्जुनला पाणी पाजते. तर अर्जुनला सायलीने पाणी पाजल्यामुळे अर्जुनचा उपवास पूर्ण झालेला असतो. तर त्यानंतर अर्जुनला उजव्या हातालाच लागलेलं असल्यामुळे काही खाताही येत नसतं. तर सायली ही अर्जुनला जेवण भरवते आणि त्यामुळे अर्जुनचं व्रत पूर्ण झालेलं असतं. तर अर्जुनने सायलीचं व्रत पूर्ण केलेलं असतं. तर नकळतपणे सायलीने अर्जुनचं व्रत पूर्ण केलेलं असतं आणि अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे अर्जुनचं व्रत सायलीच्या हातूनच पूर्ण झालेलं असतं. तर अर्जुन मनाशीच म्हणू लागतो, सायली, मी तुमच्यासाठी हे व्रत केलं होतं आणि तुम्हीच हा उपवास माझा पूर्ण केला आहे आणि आज तर मला खात्री झाली आहे की आपली ही जोडी 7 जन्मासाठी अशीच राहणार आहे आणि आपल्या या नात्याला देवानेही कौल दिलेला आहे. त्यामुळे कागदावरचं नातं जरी संपलं तरी 7 जन्मासाठी आपलं हे नातं असंच घट्ट राहणार आहे आणि ते कोणीच तोडू शकत नाही. तर अर्जुन आणि सायलीने एकमेकांसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलेलं असतं आणि एकमेकांच्या साथीने ते व्रत पूर्णही केलेलं असतं. आता सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे फक्त कागदासाठीच राहिलेलं नाही आहे, तर 7 जन्मांसाठी एकत्र आलेलं असतं. आता अर्जुन मनाशीच म्हणू लागतो, सायली, आता मी माझं प्रेम लवकरच तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे आणि तुम्हाला माझ्या मनातील सर्व भावना सांगणार आहे. तर सायली म्हणू लागते, आता लवकरच मधुभाऊंची केस जिंकल्यानंतर मधुभाऊ ज्यावेळी सुटतील त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मी माझं प्रेम व्यक्त करणार आणि त्यानंतर मी तुमची बायको म्हणून आणि या घरची सुभेदारांची सून म्हणून याच घरात राहणार आहे.
आता सायली आणि अर्जुन एकमेकांवरील प्रेम कधी व्यक्त करतील, की सायली आणि अर्जुनच्या या प्रेमामध्ये अजून काही अग्निपरीक्षा द्यावी लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजचा हा ट्विस्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.